सोलापुरात लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेणाऱ्यांवरती सायबर कॅफेवरती गुन्हा दाखल झालेला आहे। 2 सायबर कॅफेवरती या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। योजनेच्या कामासाठी जास्त पैसे घेतल्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे। लाभार्थींकडून 100 ते 200 रुपये घेतल्याचं यात उघडकीस आलेलं आहे। तर सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेणाऱ्यांवरती आता सायबर कॅफेमध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेण्यात येत होते आणि या संदर्भात सायबर कॅफेवरती गुन्हा दाखल झालाय। 2 सायबर कॅफेवरती यात गुन्हा दाखल झालेला आहे। अनिकेत गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अनिकेत, लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेणाऱ्यांवरती आता सायबर कॅफेवरती गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर येते। नक्कीच अमित, आपण जर पाहिलं गेलं तर सोलापुरामध्ये 2 नेट कॅफेवरती जे आहेत ते गुन्हा दाखल झालेला आहे। आपण जर बघितलं गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्यासाठी जास्त पैसे आकारणाऱ्या 2 नेट कॅफे विरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर आर्थिक फायद्यासाठी 100 ते 200 किंवा 300 रुपये घेऊन अर्ज भरण्यासाठी हे नेट कॅफे जे आहे ते मागणी करत होते। मात्र तेथील जे नेट कॅफेवरती आलेल्या महिला ज्या होत्या त्यांनी ही बाब जी आहे ती उघडकीस आणलेली आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी असतील, उत्तरचे तहसील असतील, नायब तहसीलदार असतील, या सर्वांनी या नेट कॅफेच्या विरोधात जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं गेलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी माई सेवा केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पडत होती। मात्र आता या सोलापुरातील प्रगती नेट कॅफे असेल किंवा योगेश्वर नेट कॅफे असेल, या दोन्ही नेट कॅफेच्या मालकाविरोधात जे आहे ते निश्चितपणे त्यामुळे महत्त्वाची कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।